मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय? व्हॉट इज ए मॅथमॅटिकल मॉडेल? तर एखादी फिजिकल सिस्टीमचं इक्वेशनला रिप्रेझेंटेशन करणं म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेल. फिजिकल सिस्टीमचं इक्वेशनच्या फॉर्म मधलं रिप्रेझेंटेशन म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेल. रिप्रेझेंटेशन ऑफ ए फिजिकल सिस्टीम इन द फॉर्म ऑफ ए मॅथमॅटिकल इक्वेशन इज मॅथमॅटिकल मॉडेल. इज दॅट राईट? Representation of a physical phenomena or system behavior in the mathematical form. आणि मग mathematical equation काय पण असू शकते. It can be an algebraic equation, a polynomial, नाहीतर ordinary differential equation, नाहीतर partial differential equation. Okay. So mathematical model हे equation असते पहिली गोष्ट. आता equation कसं derive होतं? How you derive equation? By applying laws of physics. फिजिक्सचे लॉज अप्लाय करून इक्वेशन डिराईव्ह होते. बरोबर? फिजिक्सचे लॉज अप्लाय करून इक्वेशन म्हणजे एखादी स्प्रिंग मास आणि डॅम्पर आहे आणि त्याला फोर्स अप्लाय केल्यानंतर काहीतरी ऑसिलेशन बघतो आपण आणि मग काय लिहितो की ह्याच्यामध्ये इनर्शिया फोर्स आहे, डॅम्पिंग फोर्स आहे, स्प्रिंग फोर्स आहे आणि ते सगळेजण एक्सटर्नल फोर्सला रेजिस्ट करतात आणि म्हणून आपण लिहितो m/2y/dt² प्लस b dy/dt प्लस ky इज इक्वल टू ft. बरोबर? हे त्याचं मॅथमॅटिकल मॉडेल. सो मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ ए फिजिकल सिस्टीम इज डिराइव्ड बाय अप्लाइंग द लॉज ऑफ फिजिक्स. आता कधी कधी काय होतंय, आपल्याकडं लॉ एक्झिस्ट होत नाही. लॉ ऑफ फिजिक्स क्लिअरली एक्झिस्ट होत नाही. उदाहरणार्थ एखादं कटिंग टूल आहे आणि कटिंग टूलनं मशीनिंग करतोय आपण आणि मग ते टूल विअर कसं होणार ह्याचा काय लॉ नाही आहे, नॅचरल लॉ नाही आहे की मला तो लॉ अप्लाय करून ते रिलेशनशिप लिहिता येईल. मग अशा केसमध्ये आपण रिलेशनशिप कशा आणतो? मॅथमॅटिकल मॉडेल ज्याच्यामध्ये फिजिकल लॉ डायरेक्टली कुठला ॲप्लिकेबल होत नाही कारण खूप कॉम्प्लेक्स काहीतरी इंटरॅक्शन असते आणि त्यामुळं सिम्पल मॅथमॅटिकल लॉ कुठला लावता येत नाही. अशा केसमध्ये आपण कसं डिराईव्ह करतो मग मॅथमॅटिकल रिलेशनशिप? How do you write a mathematical relationship when a certain phenomena is very complex and no physical law can be directly applied? अशा केसमध्ये आपण काय करतो? बघा, हे फार अत्यंत एलिमेंटरी क्वेश्चन आहे की आधीचा डेटा घे. तर डेटा पण डेटा कुठून येणार? म्हणजे आपण काय करतो? एक्सपेरिमेंट कंडक्ट करतो. एखादा रिलेशनशिप आपल्याला माहित नाही आहे किंवा तर आपण एक्सपेरिमेंट कंडक्ट करतो आणि इनपुट आणि आउटपुट पॅरामीटरला लिहून काढतो आणि मग त्याच्यामध्ये कोरिलेशन फिट करतो की ज्याला आपण इम्पिरिकल रिलेशनशिप म्हणतो. काय म्हणतो? म्हणजे एक्सपेरिमेंटनी इनपुट आउटपुटचं रिलेशनशिप बिल्ड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण इम्पिरिकल. आणि इम्पिरिकल केव्हापासून वापरतात? तर बाबा आदमच्या जमान्यापासून शेकडो वर्ष झाली इम्पिरिकल मेथड्स हॅव बीन युज्ड. आणि आत्ताच्या जमान्यामध्ये मशीन लर्निंग म्हणून एक किंवा डेटा ड्रिव्हन मॉडेल म्हणून एक मोठा असं काय म्हणतात आज ते बघा, नवीन जमान्यामध्ये नवीन नवीन शब्द असे रेटतात पण त्यात नवीन काही नसतं. मी तुम्हाला सांगतो म्हणजे आजच्या आपल्या ह्या लेक्चरचं जर टेक अवे काय असेल, जसं मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल दिलं अडॅप्टिव्ह कंट्रोल म्हणजे काय, बदलणारे बिहेवियर ओळखायचे आणि त्यानुसार इनपुट द्यायचं सो दॅट यू गेट द सेम रिस्पॉन्स. अडॅप्ट होणे मग हे काय नवीन आहे काय? नाही आहे. पण ती अडॅप्टिव्ह कंट्रोल सिस्टीम गेले कित्येक शेकडो वर्षापासून असून सुद्धा आता आपण नवीन काहीतरी AI ड्रिव्हन, मशीन लर्निंग ड्रिव्हन, डेटा ड्रिव्हन वगैरे असलं जे हे नुसते जार्गन आहे, लक्षात ठेवा, नवीन काही नाही आहे. जसं यांनी सांगितलं तर डेटा ड्रिव्हन म्हणजे काय आता की हां डेटा गोळा करा, कोरिलेशन डेव्हलप करा आणि ते मॅथमॅटिकल मॉडेल. डेटा गोळा करा, कोरिलेशन बिल्ड करा आणि रिग्रेशन अनालिसिस सगळ्यांनी शिकलेलं आहे ना. ऑल ऑफ यू हॅव स्टडीड रिग्रेशन अनालिसिस, राईट? वेअर यू फिट दी रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट व्हेरिएबल्स, राईट? म्हणजे त्याला डेटा ड्रिव्हन मॉडेल हे नवीन नाव आत्ताच्या जमान्यात आलेलं आहे कारण की कम्प्युटर आणि सॉफ्टवेअरचा वापर करून पायथन प्रोग्रामिंग करून आपण ते
जरा फास्ट इफिशियंट वगैरे करतोय, पण नवीन काही नाही. अगदी टूल कटिंगचं VT/N हा टेलर्स फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे की नाही, VT/N इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग तो कसा, तो डेटा ड्रिव्हनच आहे. एक्सपेरिमेंट केले लोकांनी आणि टूल लाईफ आणि कटिंग व्हेलॉसिटीजचा डेटा गोळा केला आणि त्याच्यातनं VT/N फिट केलं. दॅट इज द डेटा ड्रिव्हन मॉडेल ओनली, in which the data was created by conducting experiments, आणि त्याचं नाव होतं इम्पिरिकल मॉडेल म्हणायचं. आत्ताच्या जमान्यामध्ये हे नवीन आले, नाव काय आले, फिजिक्स बेस्ड मॉडेल. हे आता आपण मी सांगितलं, कुठलंही आपल्याला मॅथमॅटिकल मॉडेल जे डाव्या बाजूला तुम्हाला दिसतंय हे मॅथमॅटिकल मॉडेल काहीतरी आहे. म्हणजे हे फिजिकल लॉज वापरून, म्हणजे जसं आपण न्यूटन्स लॉज, नेव्हियर-स्टोक्स लॉज बरोबर, किंवा हीट ट्रान्सफर मधले लॉज, हे वापरून आपण रिलेशनशिप लिहिलेले आहे. त्याला म्हणतात फिजिक्स बेस्ड मॉडेल्स. आणि दुसरं मॉडेलचा प्रकार आहे हे मॉडर्न जमान्यामध्ये हे डेटा ड्रिव्हन मॉडेल. मग डेटा ड्रिव्हन मॉडेल्स कॅन बी कन्सिडर्ड व्हेरी सिमिलर टू युअर एम्पिरिकल मॉडेल्स. हां, फक्त फरक काय झाला आहे की आता डेटा इतका कंटिन्युअसली गॅदर तुम्ही करू शकता की ते मॉडेलची चेंजिंग बिहेवियर सुद्धा तुम्ही झटपट मॉडिफाय करू शकतो तुमचा प्रोग्राम, तुमचा अल्गोरिथम. त्यामुळे त्याचं ट्रॅकिंग आणि हे तर ह्या गोष्टी खूप फास्ट झालेल्या आहेत. बट अदरवाइज प्रिन्सिपली द कॉन्सेप्ट इज नॉट न्यू, इट हॅज बीन देअर फॉर सेव्हरल इयर्स. पण डेटा ड्रिव्हन मॉडेलचा एक फायदा आहे. डेटा ड्रिव्हन मॉडेल हॅज गॉट वन ॲडव्हान्टेज. व्हॉट इज दॅट? व्हॉट डू यू थिंक? की डेटा ड्रिव्हन मॉडेल हे फिजिक्स बेस्ड मॉडेलपेक्षा पण कधी कधी बेटर आहे का? तर तुम्ही आजवर कुठलंही डेरिव्हेशन मॅथमॅटिकल मॉडेलचं बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक वाक्य असते, मेकिंग सिम्प्लिफाईंग ॲझम्पशन्स. म्हणजे जो फिनॉमिना आहे की नाही तो कसा घडतो माहित नाही, पण तो असा घडत असेल असं गृहीत धरून करूया. आर यू गेटिंग दिस? So there are simplifying assumptions. That means certain things which are not really clear, they are assumed to be clear for the sake of derivation. The derivation होण्यासाठी हे रिलेशनशिप असं आहे असं समजून जाऊ. सो लक्षात घ्या, फिजिक्स बेस्ड मॉडेलमध्ये नेहमी अप्रॉक्सिमेशन आहे, कारण हे रिलेशनशिप काहीतरी सिम्प्लिफाईंग अझम्पशन्स केलेले आहेत. तुम्ही कुठलंही इंजिनिअरिंगचं बुक काढलं आणि कुठलंही डेरिव्हेशन बघितलं की त्याच्या सुरुवातीला तुम्हाला सगळे अझम्पशन्स दिसतील. अज्युमिंग दिस, द फ्लुइड इज बिहेविंग लाईक दिस, द सिस्टीम इज बिहेविंग लाईक दिस, द सर्फेस इरेग्युलॅरिटीज आर निग्लेक्टेड, दिस दॅट, असं करून ते सगळं मॉडेल डेव्हलप केलेलं असतं. आणि म्हणून ते एकदम छानपैकी हा फॉर्मॅट घेतलं ते मॉडेल. पण प्रत्यक्ष नेचरमध्ये असलेली मॉडेल्स ही खूप कॉम्प्लेक्स आहेत. ती इतक्या एक्झॅक्ट ह्याच्यामध्ये ती कॅप्चर होत नाही. They are derived by making simplified assumptions. All the mathematical models that have been derived, they have been derived by making simplifying assumptions. लक्षात घ्या, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात ते वर्क क्वाईट फाईन वगैरे वगैरे, पण दे आर नॉट त्याच्यामध्ये नेहमी एरर असते. आणि इंजिनिअरिंगमध्ये आपण एरर ऍक्सेप्ट करतो. म्हणजे 2-5% एरर असेल तर असू दे, काय त्याला काय इकडचं जग तिकडं होत नाही. My predictions are pretty accurate. That is fine. त्याच्यासाठी म्हणजे 2 टाईपचे असतात. सायंटिस्ट लोक वगैरे असतात ते प्युरिस्ट असतात. त्यांना पायची व्हॅल्यू 2.71, 10, 15, 20, 50 डिजिटपर्यंत वगैरे काढत बसतात. पण त्याचा प्रॅक्टिकल युटिलिटी काय आहे का? काही नाही. माझं 3.14 वापरलं तर इट वर्क्स क्वाईट फाईन अँड गिव्ज माय रिझल्ट्स क्वाईट ॲक्युरेट. त्यामुळं इंजिनियर्स आर नॉट प्युरिस्ट. इंजिनियर्स आर दोज हू वर्क विथ अप्रॉक्सिमेशन्स. पण त्यांचं इफेक्टिव्हनेसवर त्यांचा भर असतो. मी बांधलेली गोष्ट पडली नाही पाहिजे, ती गोष्ट इतके वर्ष टिकली पाहिजे, हे बेसिसवर तो कमिटमेंट असतं इंजिनियरची. अँड इंजिनियर्स डज ऑल दीज थिंग्स विथ अ मार्जिन ऑफ एरर अँड सर्टन लेवल ऑफ रिलायबिलिटी अँड कॉन्फिडन्स. ओके, तर डेटा ड्रिव्हन मॉडेल मात्र काय आहे की तो सगळा डेटा, हे इनपुट हे आउटपुट, हे इनपुट हे आउटपुट, असं लार्ज डेटा
म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मला फिजिक्सचा लॉ वापरायची काही गरज नाही, हे इनपुट आणि आउटपुट असं रिझल्ट मिळाला, आता कोरिलेशन बसवा. सो दॅट विल ऑटोमॅटिकली टेक केअर ऑफ ऑल दी हिडन थिंग्स किंवा सिम्प्लिफाईंग ॲझम्पशन जी मी करत होतो त्याची काही गरज नाही. जे काय त्याचं बिहेवियर आहे ते असू दे, त्या प्रमाणात माझं कोरिलेशन तयार होणार. हीट ट्रान्सफर ज्यांनी शिकलेले त्यांना कदाचित आठवत असेल की हीट ट्रान्सफरमध्ये सगळे कोएफिशियंट आहेत बघा, केवढे रिलेशनशिप आहे. किंवा अगदी कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर प्रेडिक्ट करणे केवढं डिफिकल्ट आहे. अँड देर इज नो theoretical way to estimate convective heat transfer coefficient. You have to resort to experiments only. म्हणजे डेटा ड्रिव्हनच आहेत ते सगळे. एस्टिमेशन ऑफ कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर कोएफिशियंट दे आर ऑल डेटा ड्रिव्हन. त्यामुळे डेटा ड्रिव्हन मॉडेल हे तसे बघायला गेले तर डेटा जर तुमचं ऑथेंटिक आणि ॲक्युरेट असेल तर दे आर ॲट टाइम्स बेटर दॅन द फिजिक्स बेस्ड मॉडेल. म्हणजे आपल्या इक्वेशनने बनवलेल्या मॉडेलपेक्षा सुद्धा बेटर असू शकते. कारण बिकॉज दे आर टेकिंग इन टू कन्सिडरेशन ॲक्च्युअल रिलेशनशिप, ॲक्च्युअल इनपुट आउटपुट रिलेशनशिप त्याच्यामध्ये कॅप्चर होते. ऑफकोर्स डोंट गेट कॅरीड अवे टू फार. तुम्हाला माहिती आहे 300 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले हे नेव्हियर स्टोक इक्वेशन्स किती ॲक्युरेट आणि त्याच्यावर बेस्ड केवढी कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स सारखे सॉफ्टवेअर बिल्ड झालेले आहे. पण तरी पण त्याच्यामध्ये कंटिन्युअसली डेव्हलपमेंट आणि हे होत असते. नवीन नवीन रिक्वायरमेंट, नवीन नवीन मटेरियल प्रॉपर्टीज अँड एव्हरीथिंग ग्रॅज्युअली दे इन्कॉर्पोरेट इन टू दॅट अँड बिल्ड दॅट. तर बॅलन्स राखणे ह्या सगळ्या गोष्टींचा हे फार महत्त्वाचं आहे. फिजिक्स बेस्ड मॉडेल, डेटा ड्रिव्हन मॉडेल. आता काय ट्रेंड आहे, हायब्रिड मॉडेल वापरायचे. अरे ह्याचे पण काही बेनिफिट्स आहेत आणि ह्याचे पण काही बेनिफिट्स आहेत. आणि त्या दोन्हीमध्ये कुठं नेमकं काय फेरफार होतात ते ट्रॅक करत जायचं. आणखीन यूज व्हॉट इज नोन एज हायब्रिड मॉडेल्स. लक्षात आलं काय? So I hope you have got some insight into what are physics based models, what are data driven model and what could be hybrid models. आता हे बघा इथे दिलेलं आहे बघा, फिजिक्स बेस्ड मॉडेल वर्सेस डेटा ड्रिव्हन मॉडेल. आता फिजिक्स बेस्ड मॉडेल कशावर असतात, ते फर्स्ट प्रिन्सिपल्सवर असतात. म्हणजे लॉज ऑफ नेचर जे काय आपल्याला कळलेले आहेत. पण आपल्याला लॉज ऑफ नेचर फुल्ली कळलेले आहेत असं आपण दावा करू शकत नाही. म्हणजे एखादं फ्लुइड डॅम्पिंग कसं करतंय, डॅम्पिंग इज प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी असं म्हणतो. पण कोण चेक केलं डॅम्पिंग इज प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी? म्हणजे तो एक पॉस्ट्युलेट केलेलं आहे की बाय अँड लार्ज इट बिहेव्स लाईक दॅट. पण तो व्हेलॉसिटी रेस टू 1.1 आहे का व्हेलॉसिटी रेस टू 0.9 आहे हे आपल्याला माहित नाही आहे. पण डेटा ड्रिव्हन मॉडेल विल कॅप्चर दॅट. इफ देर इज सम इंडेक्स दॅट इज देअर ऑन द व्हेलॉसिटी देन द डेटा ड्रिव्हन मॉडेल विल कॅप्चर दॅट. तर फिजिक्स बेस्ड मॉडेल म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल एक्स्ट्रापोलेशन पॉवर, मेकॅनिस्टिक इन्साइट, स्लो फॉर कॉम्प्लेक्स सिस्टीम. हा त्याचे काही फायदे तोटे आहेत. वेरएज डेटा ड्रिव्हन मॉडेलमध्ये काय, इट रिक्वायर्स हिस्टॉरिकल डेटा, पॅटर्न रिकग्निशन, फास्ट अँड अडॅप्टिव्ह. एकदा आपलं हे मॅथमॅटिकल इक्वेशन असलं की हे इक्वेशनच वापरायचं बाबा. पण त्याच्यात ते अझम्पशन करून ते इक्वेशन डिराईव्ह केलेलं होतं. पण माझं इथं ते अझम्पशन होल्ड होत नाही आहे. इट इज नॉट काय म्हणतात, इट इज नॉट व्हॅलिड, द अझम्पशन इज नॉट व्हॅलिड हिअर. स्टील हाऊ कॅन आय यूज दिस मॉडेल? मग त्या ठिकाणी तुम्हाला हे डेटा ड्रिव्हन मॉडेल विल कम इन टू हँडी. आणि ते अडॅप्टिव्ह आहे. म्हणजे काही चेंजेस झाले प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स दॅट फॉर्म्स द फिजिकल सिस्टीम, तर ही मॉडेल अपग्रेड होतात, अपडेट होतात. सो दॅट इज द फास्ट अँड अडॅप्टिव्ह अँड लिमिटेड इंटरप्रिटेबिलिटी. पण त्याची इंटरप्रिटेबिलिटी हा हे कसं मॉडेल, अरे जगाच्या अंतापर्यंत टिकणार आहे. विथ ऑल इट्स लिमिटेशन्स, न्यूटन्स लॉज ऑफ विस्कॉसिटी ह्याला काही चॅलेंज नाही झालेलं आहे. ह्यात काय मॉडिफिकेशन्स होतील, प्लस मायनस काहीतरी होईल, कमी जास्त होईल, पण त्याचा जो मेन कोर आहे तो काही बदललेला नाही. सो दॅट इज द थिंग. पण नाव दे आर इन टू हायब्रिड मॉडेल्स. म्हणजे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरण्यावर भर आहे. स्टार्ट विथ फिजिक्स, रन सिम्युलेशन्स, ट्रेन द डेटा ड्रिव्हन surrogate and fine tune the model. So now the trend is to combine and come up with a more accurate model, making use of both physics based model as well as data driven model. So this is one of the important things.
त्यामुळे नवीन कुठलाही बजवर्ड आला तर असं घाबरून जायचं नाही. खरं म्हणजे तर आपलं नेहमी नवीन कुठलीही गोष्ट अंडरस्टँड करायला आपल्याला ऑलरेडी काय माहिती आहे त्याच्याशी कनेक्ट करायचं. गो फ्रॉम नोन टू अननोन. टोटली काहीतरी अननोन म्हटलं की अरे काहीतरी मशीन लर्निंग नवीन आले, नाही नवीन काही नाही आहे. रिग्रेशन मॉडेल हा त्याचा बेसिस आहे, लक्षात घ्या. नवीन काय आहे तर इट इज व्हेरी डायनॅमिक. म्हणजे आज बनवला आणि विसरून गेला असं नाही आहे. उद्या परवा आणि तेरवा तो नवीन जो येणारा डेटा आहे त्याच्याबरोबर ते अपग्रेड करतं स्वतः. सो दॅट इज दी डायनॅमिक्स दॅट ऑर डायनॅमिक नेचर दॅट इट हॅज गॉट. ठीक आहे. सो वी आर ऑलमोस्ट नाउ come to the end of this particular discussion, and I would like you to have an interaction for some time. If you have any questions, then we can interact, and I will try to answer if I can. With this, because there are a lot of slides and lot of material, but since we are running out of time, I think let us have a question answer session. If you have any questions, please.